आजचाही दिवस माझा रोजच्यासारखा भल्या पहाटे 5 वाजता सुरू झाला आहे. आपलं कसं असतं माहिती आहे का? आपण ना एखादी छोटी गोष्ट लवकरात लवकर कृतीत आणू शकतो. याचं कारण असं असतं, ती गोष्ट अगदी लहान असते, छोटी असते, मग ती पटकन होते, तिच्याविषयी जास्त चिंता वाटत नाही आणि मग त्या कामापासून आपण दूरही जात नाही. म्हणजे तसे विचारच आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा एखादी मोठी गोष्ट करायची असते, मोठं कार्य करायचं असतं, तेव्हा मात्र मनामध्ये चिंता, संशय आणि काळजीचे विचार दाटून येतात, की हे होईल का माझ्याकडून? आणि मग काय होतं, आपण अशा या कामापासून दूर जायला लागतो. पण कोणतंही कार्य करताना तुम्हाला माहिती आहे का, फरक हा फक्त आणि फक्त एवढाच असतो, लहान आणि मोठा. पण ब्रह्मांडासाठी कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते बरं का. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला कळालं असेल ना, की मी काय बनवते स्वयंपाकामध्ये आणि सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये. लास्ट वीकमध्ये बीटाचे जे काही मी पराठे बनवले होते, ते मी बीट किसून म्हणजे ते प्रॉपर शिजवून घेतलं होतं आणि किसून डायरेक्ट त्याचं स्टफिंग बनवून चपातीची जी कणिक असते ना, त्यामध्येच ते स्टफिंग भरून पराठे बनवले होते. पण माझी नेहमीची पद्धत तशी नाही आहे, तर मी आज पुन्हा माझ्या नेहमीच्या पद्धतीवर आली आहे. जसं की बीट शिजवून घ्यायचं आणि छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आणि प्रॉपर त्याची कणिक मळून घ्यायची आणि पनीरचं स्टफिंग वेगळं रेडी करायचं. घरचं पनीर आहे जे मी आता दाखवलं तुम्हाला. तर पराठ्यांच्या सोबत आज छान असं घट्टसर दहीही आहे. बरं, हिवाळ्याच्या दिवसांमुळे दही आता सतत लावलं जात नाही, पण हे असं अधूनमधून आम्ही लावतो. काय होतं सांगते मी तुम्हाला. बीट ना कच्चं म्हणजे आपण सलाडमध्ये नाही खाऊ शकत. म्हणजे आहो खातात, त्यांना काहीही द्या सलाडमध्ये. पण माझ्या आणि प्रितिशचे नखरे असतात, आम्हाला नाही खाल्लं जात. म्हणून मग आठवड्यातून एकदा तरी ॲटलिस्ट हे पराठे बनवायचे. कसं आहे, प्रोटीनचा इंटेकही जातो, म्हणजेच पनीरही यामध्ये आपण यूज करतो आणि बीटही वापरलं जातं म्हणून. आणि हमखास आठवड्यातून एकदा हे असे पराठे करायचे आणि बीटाचा आहारामध्ये वापर करायचा. खरं तर आपण बीटाचे वेगवेगळे पदार्थ करू शकतो, बीटाची कोशिंबीरसुद्धा करू शकतो. पण मी सध्या मात्र ओन्ली पराठ्यांवरतीच आहे. हळूहळू मी वाढवेन. तर चला, हा अशा पद्धतीनं बीट आणि पनीरचा हेल्दी असा पराठा रेडी आहे. याला खूप सारं तूप लावून भाजायचा आणि दह्यासोबत किंवा शेजवान चटणीसोबत एन्जॉय करायचा. इतर कोणतीही चटणी वगैरे मी याच्यासोबत करत बसत नाही. खरं तर हा पराठा ना फक्त बिना त्याला काहीही न लावता खाल्ला ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो. ब्रेकफास्टमध्ये बीटाचे आणि पनीरचे पराठे, तर टिफिनला चपाती आणि घेवड्याच्या शेंगेची भाजी. मी काय करते माहिती आहे, आहो ना गरमागरम पराठे करून देते ना, त्याच वेळेला आता माझे आणि प्रितिशचे सुद्धा पराठे बनवून ठेवते. आणि जेव्हा मी योगा करून परत येते ना, तेव्हा पुन्हा तव्यावरती अजून थोडंसं तूप लावून गरम करते आणि मग आम्ही खातो. कारण हिवाळ्याचे दिवस आहेत, गरमागरमच ब्रेकफास्ट बरा वाटतो. सुरेखा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सूर्य नमस्कार होणार आहेत आज. किती? 24. येस, 24. आणि नंतर वाढत जाणार आणि रथसप्तमीला आपण किती घालणार? 108. आणि तोपर्यंत इंडिव्हिज्युअल 660 होणार असं समजले. हा, येस येस. चला, बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. अजून येतात स्टुडंट्स. येस. आता तुम्ही म्हणत असाल, मध्येच ही क्लिनिंगची क्लिप कुठून आली? तर आता या ज्या काही क्लिनिंगच्या क्लिप दाखवणार आहे ना मी, या साऱ्या रविवारच्या आहेत. शनिवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. जर का तुम्ही तो व्लॉग पाहिला नसेल तर प्लीज पहा, खूप छान झाला होता कार्यक्रम आमचा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खरं तर मला ना आरामाची गरज होती. होतं ना आपल्याला असं आता, की एक दिवस आपण खूप फुल बिझी असलो ना, तर दुसऱ्या दिवशी असं वाटतं यार चला जरा रिलॅक्स करूया. पण हा माझा नवरा आराम करू देईल का? स्वतः देखील बसत नाहीत. मग ते जेव्हा कामाला लागतात ना, तेव्हा असं वाटतं बिचारे एकटेच काम करतात, आपण ही मदत करूया. मग आपल्यालाही कामाला लागायला लागतं. तर अगारोचा हा व्हॅक्यूम क्लीनर आहे, जो अगदी पोर्टेबल छान आहे. आमच्याकडे जो आहे पहिलावाला तो खूप मोठा आहे ना, तो असा काढला जात नाही, कारण त्याचा खूप तामझाम असतो. तर हा आता खूपच चांगला म्हणजे अगदी पोर्टेबल मिळाला आहे. तर अहो ना, असं झालं होतं कधी याचं मी अनबॉक्सिंग करतोय आणि वापरून पाहतोय. घरातला
प्रत्येक पार्ट यांनी स्वच्छ करायचा ठरवलाय बहुतेक. म्हणजे मी त्यांना नंतर लिटरली थांबवलं, म्हटलं बस झालं आता, किचन वगैरे मी करेन नंतर, आत्ता मात्र एवढं पुरेसं आहे. तर त्यांनी सोफा क्लीन केला, विंडोजच्या जाळ्या क्लीन केल्या, ट्रॅक क्लीन केला आणि आता TV युनिटकडे मोर्चा वळालेला आहे. तुम्ही जर का बजेटमध्ये अगदी व्हॅक्यूम क्लीनर बघत असाल ना, तर हा अगारोचा 800 वॅटवाला अगदी बेस्ट ऑप्शन आहे. का माहिती आहे, एकतर हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, इझिली काढायला वापरायला अगदी सोपा आहे. याच्यासोबत 3-4 अटॅचमेंट आहेत, आय थिंक 3 आहेत. एक मल्टीपर्पज त्यामध्ये ब्रश आहे, ज्याने आता आहो सोफा क्लीन करतायत. बरं, सोफा तर एकदम छान क्लीन झाला याने. म्हणजे ना आम्ही आता ठरवलं आहे, जेव्हा थोडंसं अजून ऊन पडेल ना, तर प्रॉपर हा सोफा स्पंजनी ओला करून याचे ना जिथे आपण हँडरेस्ट आहे तिथे जे काही घाण लागलेली असते ती काढून प्रॉपर या व्हॅक्यूमनी क्लीन करू शकतो. तोपर्यंत आत्ता हा मात्र अगदी डस्ट फ्री झालेला आहे या व्हॅक्यूममुळे. जर तुम्ही खरंच अजूनही व्हॅक्यूम क्लीनर घेतलेला नसेल तर पहिल्यांदा हा पोर्टेबल अगारोचा व्हॅक्यूम क्लीनर घ्या. याची पॉवर छान आहे, छान सक्शन पॉवर देतोय हा आणि क्लिनिंगसाठी सगळ्यात अगदी युजफुल टूल ठरेल हे. म्हणजे आता आहोंचं असं झालं आहे की थांबा थोडं म्हटलं तर हे क्लीन करू ते क्लीन करू. फ्लोअर क्लिनिंगचं सुद्धा त्यामध्ये ब्रश आहे, पण मी आता आहोंना थांबवलं त्यामुळे ते क्लीन करताना तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. मी नंतर केल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. कविता आली होती, ती जायची वेळ आली होती, काम सगळं केलं आहे तिने, म्हणून म्हटलं ती जायच्या अगोदर तिला हळदी कुंकवाचं वाण देऊन हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊया, कारण आदल्या दिवशी रात्री हळदी कुंकू होतं त्यामुळे ती नव्हती. हे बघा, आता दुसरी अटॅचमेंट जोडून आहो विंडोचा ट्रॅक क्लीन करून घेत आहेत. तर वापरण्यासाठी अगदी हा छान वाटला. इतकी सारी डस्ट जमा झाली आहे बघा. तर अशा पद्धतीने अगदी आपण इझिली ओपनही करू शकतो आणि यामधली डस्ट काढून पुन्हा वापरायला घेऊ शकतो. पण ठेवू शकतोस, अजून थोडं कॉर्नरला करून ठेवायचं, नंतर हां पकडावं लागेल. गरजेचं होतं का हे होत ना खाली? वाव, मस्त दिसतंय इकडून, सुपर्ब. हे अशा स्टाईलचे जे पडदे असतात ना ते मोस्ट ऑफ दी टाईम बंदच असतात. म्हणजे ते खाली ओढलेलेच नसतात ना, तर एकावरती एक फोल्ड होऊन त्यामध्ये डस्ट जमा झालेली असते. तर आता बरं झालं आहे हा पोर्टेबल व्हॅक्यूम ना छान पडदा क्लीन करतोय. स्वारी कुठं निघाली म्हणायची? आजकाल मनाला शूटिंग घ्यायला लागलेस. टक्कल झाकून घेते जरा. टक्कल कशी दिसते? एकदम काय वेगवेगळे कलर्स. नाही एकदम नाही, या साडीवर हा ब्लाउज मी पहिल्यांदा ट्राय नाही पण एकदम सूट होतो तो, परफेक्ट. छान ना, एकदम मस्त. चला वेळ झाला, चल कल्पना. पूनम, पूनम हो का? हीच जी काल आपल्या नवरीची इंट्रोडक्शन करून द्यायला होती. आज आमची नवरी सिंपल आहे तेवढीच. हे जाता जाता घेऊन जायचं का? दिलं तरी चालेल. हे दे. हा, नोटा कितीच्यात बघू दे. छान आहे, मस्तच आहे. आपण एक फोटो नाही घेतलाय.
थांबा एक फोटो घ्यायचा आहे काकू थांबा फोटो घ्या. हा मागच्या वर्षी इथे केलं होतंस काय ग? हा जोरदार होतं लास्ट इयर इथे. फोटो क्लिक करा. हळद ही शुभतेचे, आरोग्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक, तर कुंकू हे सौभाग्य, समृद्धी आणि स्त्री शक्तीचं प्रतीक. हळदी कुंकू लावताना आपण एकमेकींना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतो. आणि याच निमित्तानं आपल्याला एकत्र येण्याची, संवाद साधण्याची आणि आपुलकीने वेळ घालवण्याची संधी मिळत असते. रोजच्या जबाबदाऱ्यांमधून थोडासा विरंगुळा मिळून मन अगदी आपलं प्रसन्न होतं आणि एकमेकांच्या सोबतचे नातेसंबंधही अधिक घट्ट होतात. आणि म्हणूनच हळदी कुंकू हा केवळ एक धार्मिक विधी नसून स्त्री सन्मान, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा एक सुंदर असा मार्ग आहे. तसे तर हळदी कुंकू हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि भावनिक सोहळा आहे. विशेषतः आपल्या महिलांसाठी याला खूप मोठं सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. हे बघा माझ्या Useful मान दिलं. किचनला मॅचिंग आले माझी साडीला आणि मी मागितलं नाही मुलं माझी मला आलंय. मागून या. घेतलं, मागून घेतलं. नाही. एक पुढे मी युजफुल काय दिले मला भांडी देण्यापेक्षा आणि हे छोटं डस्टबिन मी कारमध्ये पण ठेवू शकतो. हिचं बघून कधीपासून घ्यायचं फक्त विचारच करत होते, घेतलंच नाही. तिला मिळणार होतं ना म्हणून घेतला नाही. मी म्हटलं काय घ्यावं काय मला समजेनाच ग. तर हे म्हटलं हे काय घ्यावं तर मुलं बाबा कुठे पण आमची सगळ्या शार्पनरचं बायकांचं टाकून ते ठेवतात. भेटलं. मला काय सवय आहे? हा. मी एक पाऊच ठेवला आहे ट्युशन घेताना त्या पाऊच मध्ये टाकलं. थँक्यू तुला. मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवतात. यामध्ये ठेव. ठेव ना. वाव. ढोकळा आहे. मी या दोघांच्यासाठी घेऊन आले बरं का. आणि हे दोघं मला सोडून जेवण करून बसलेत. असं असतं का कुठे? तुम्ही खाऊन आलं नाही का तिकडं काय? भूक लागली होती. किती वाजले? 8:45. मी घेऊन आले तुमच्यासाठी पण आता मी देणार नाही. चालेल, ठीक आहे, हरकत नाही. हे बघितलंस मस्त आहे. तुला हवं होतं ना? गुड. किचन कलरला ना थोडं मिळतं होतं. छान आहे. कलर पण मस्त आहे. पाहिजे तुला? नाही खरंच नको. घे घे. प्रितीशला दे. प्रितीश भात कमी खाल्लाय. तुला पण ठेवलाय भरपूर आहे तसा राईस. ओके. अजून किचन आवरायचं. मस्त आहे पण टेस्टी आहे. खमंग क्वालिटी माझी आहे. का खाली पण मला ना विचारता? आता तू जेवत म्हटलं हे बघा म्हटलं जेवण करावं आणि छानपैकी या काश्मीरी मिठाचा आनंद घ्यावा. आम्ही पर्सनली कधीच हे असं विकत घेऊन खात नाही. आणि हे हळदी कुंकाला मिळायला लागले कालपासून. आम्ही आणलं नव्हतं हे, आम्ही नव्हतं ठेवलं हे. आणि आज व्हिडिओला कमेंट आली की खाऊ काय ठेवला होता, तर आम्ही ना कचोरी आणि जिलेबी ठेवली होती. जलेबी हे नव्हतं ठेवलं. मला हे खायचं होतं प्रवीण. काय यार. बरं दे आपल्यातली तरी दे. नको इतकं कष्ट घ्यायला नको. तू आणशील मला माहितीये पण नको. पण मी कशी दिसते आजच्या साडीत? एकदम फटाका. हे तर हाती झालं. हे रोज साडी नेसणार आणि ही रोज बया मला विचारणार. त्यामुळे आता शब्दसंग्रह वाढवा लागलाय नवरा माझा. फटाका. भात सुद्धा शिल्लक राहतो ते सुद्धा संपत नाही तुम्हाला. सॉरी. हा मिंत्रावरचा ब्लाऊज आहे बरं का. आणि हा मी डबल फिटिंग करून आणलाय. द्या. आणि तरी सुद्धा लूज होते. पण अशा साड्या खरंच पाहिजेत, हलक्या फुलक्या. संगम मधलीच आहे ही. नवीन काही जणींना माहिती नसेल ना तर म्हणून सांगते. आणि हे कानातले बघा किती सुंदर आहेत. मिशोचे आहेत. मस्त आहेत ना. अशा सेम कानातले मी एका युट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये ऐश्वर्या नारकरचे पाहिले. ऐश्वर्या नारकरचे
व्हिडिओ आवडतात मला, तिला बघत असते मी अधूनमधून तिचे शॉर्ट्स व्हिडिओ. तिच्यासारखे मला बनवायचे आहेत यार, प्रयत्न करते मी. आज एक मी रील टाकलं तसं बनवून इन्स्टाला, पण तिच्यासारखं इतकं काही खास जमलं नाही. शेवटी ती ऍक्टर आहे ना. काय करताय अहो? आवडतं किचन?